लखनौमध्ये क्रेटा कारने 5 जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. रात्री 12च्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला पहिल्यांदा धडक दिल्यानंतर 1 किलोमीटरपर्यंत जो कोणी व्यक्ती समोर येईल त्याला या दारुड्या ड्रायव्हरने धडक मारली. पोलीस आणि जमाव गाडीच्या मागे धावत ओढत राहिले, मात्र कार चालक थांबला नाही. अखेर हुसेनाबादमध्ये कार खांबला धडकली. त्यानंतर जमावाने कारवर हल्ला केला. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी कार चालकाला जमावापासून वाचवून पोलीस ठाण्यात नेले, मात्र जमावाने कारची मोडतोड केली. शहरातील सर्वात वर्दळीचा परिसर असलेला घंटाघर आणि रुमी गेट जवळ ही घटना घडली आहे. रात्रीची वेळ असल्याने गर्दी कमी होती, अन्यथा इतरांनाही याचा फटका बसू शकला असता. रात्री 12 वाजता रुमी गेट येथे एक अनियंत्रित कारने प्रथम एका व्यक्तीला धडक दिली, मात्र चालकाने कार थांबवली नाही. उलट गाडीचा वेग वाढवला. त्यानंतर त्याने दुचाकीस्वाराला धडक दिली. लोक गाडीच्या मागे धावू लागले. आरडाओरडा करून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कार चालक थांबला नाही. त्याने पुढे जाऊन ई-रिक्षालाही धडक दिली. माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. व्यक्ती आणि ई-रिक्षाला धडक दिल्यानंतर कारने छोटा इमामबारा ते घंटाघर दरम्यान 3 जणांना धडक दिली. गाडीचे नियंत्रण सुटलेले पाहून काही लोक जीव वाचवण्यासाठी धावले. पुढे जात असताना त्याने एक कारलाही धडक दिली. जमावाने कारला घेरल्याने चालकाने पुन्हा मागे वळून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. जमावाने कारला घेरल्याने चालकाने पुन्हा मागे वळून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. कार विजेच्या खांबाला धडकली. जमावाने आरोपीवर हल्ला केला. पोलिसांनी त्याला कसेबसे वाचवले आणि हुसेनाबाद चौकीत नेले.